हॅलो स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये बघूया फिजिओकेमिकल प्रॉपर्टीजमधला बायोआयसोस्टेरिझम. बायोआयसोस्टेरिझम हा अगदी इम्पॉर्टंट सब टॉपिक आहे. बऱ्याचदा एक्झाममध्ये विचारला गेला आहे आणि फर्दर फार्मसीमध्येही हा टर्मचा खूप सारा यूज होतो. सो आपल्याला हा जो पॉईंट आहे म्हणजेच बायोआयसोस्टेरिझम हा अगदी डिटेलमध्ये बघायचा आहे, कन्सेप्च्युअली क्लिअर करायचं आहे. तर समजूया आधी बायोआयसोस्टेरिझम म्हणजे काय. तर आता याच्या अगोदर तुम्ही आयसोमर, आयसोमेरिझम असे खूप सारे टर्म्स ऐकले असणार. तर आधी समजूया की हा शब्द बायोआयसोस्टेरिझम म्हणतो काय. तर याला जर आपण तुकड्यांमध्ये जर याला डिवाइड केलं तर काय आहे, बायो, आयसो आणि स्टेरिझम. तर आता आयसोमर हा वर्ड ऐकलाय का तुम्ही? ऑब्व्हियसली ऐकलाच असणार. याच्या अगोदर काय होतंय, बरेच वेळा आपण असले काही टर्म्स केमिस्ट्रीमध्ये आल्यानंतर काय होतं, फक्त रट्टा मारतो आणि एक्झाम पुरते त्याला आठवण ठेवतो. कन्सेप्च्युअली बऱ्याच स्टुडंटला आठवण राहत नाही. तर इथे आपण कन्सेप्च्युअली बघूया प्रत्येक शब्दाचा अर्थ काय आहे, नंतरच आपण आपल्या टॉपिककडे वळूया. कारण मी नेहमी म्हणते की समजणं आधी गरजेचं आहे. लिहिणं तर काय आपण लिहूनच घेऊ, आफ्टर ऑल वी आर स्टुडंट्स ऑफ फार्मसी, राईट. सो आयसोमर्स म्हणजे काय, तर आयसोमर्स म्हणजे दोन असे कंपाऊंड ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला हा सेम असतो, बट त्याचं स्ट्रक्चर किंवा त्याची फिजिकल प्रॉपर्टी ही डिफरंट असते. समजूया आधी काय. आता फॉर एक्झाम्पल लास्ट लेक्चरमध्ये आपण पेनाचं एक्झाम्पल घेतलं होतं, राईट. ह्या लेक्चरमध्ये पण एक पेनाचं एक्झाम्पल घेऊया आणि समजूया की आयसोमर्स म्हणजे काय. दोन पेन आहे, ठीक आहे. ह्या दोन पेनाचं काय, ह्या पेनामध्ये याला बॅक साईडला आहे एक स्टॉपर आहे, एक समोरून आहे, याच्या आतमध्ये एक रिफिल आहे, राईट. रिफिल आहे आणि सेम ह्या रेड कलरच्या पेनसोबत पण झालं आहे. बट आयडेंटिकली बघितलं तर हे पेन सेम आहे, याची लेंथ सेम आहे, याची थिकनेस सेम आहे. बट डिफरंट काय आहे, डिफरंट दोघांचा कलर आहे. हा ब्लॅक कलरचा आहे, हा रेड कलरचा आहे. सेम केसमध्ये आपल्या आयसोमर्ससोबत होतं. काय होतं की आपले जे आयसोमर्स आहे त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला हा सेम असतो, बट त्याचं स्ट्रक्चर जे आहे ते डिफरंट असतं, त्याची प्रॉपर्टी जी आहे डिफरंट असतं. आता इथे ह्या पेनच्या केसमध्ये काय झालं की याचं स्ट्रक्चर हे सेम आहे, ठीक आहे. याच्यामध्ये जे काही केमिकल्स लागले याला बनवायला ते सेम आहे, बट याची प्रॉपर्टीज डिफरंट आहे. हा जो आहे हा एक रेड कलरचा पेन आहे आणि हा एक ब्लॅक कलरचा आहे. सो याची प्रॉपर्टीज डिफरंट आहे. सो आपण आपल्या रफ लँग्वेज मध्ये म्हणू शकतो की हे दोघं एकामेकाचे आयसोमर्स आहे. आपल्या केसमध्ये काय आहे की हे जे काही कंपाऊंड आहे दोन, याची मॉलिक्युलर फॉर्म्युला हा सेम असतो, बट स्ट्रक्चर किंवा फिजिकल प्रॉपर्टी ही डिफरंट असते. एक एक्झाम्पल घेऊया, C2H5OH म्हणजे इथेनॉल. जनरली आपण याला इथेनॉलच्या रूपात बघतो, C2H5OHला. याचं स्ट्रक्चर जर आपण इथेनॉलचं बघितलं, इथेनॉलच्या केसमध्ये जर याला बघितलं तर कार्बनला आधी 3 हायड्रोजन अटॅच झाले, देन अनदर कार्बन, त्याला 2 हायड्रोजन विथ 1 अल्कोहोल ग्रुप, राईट. आणि याचाच जर आयसोमर बघितला म्हणजेच याला जर आपण थोडं रिअरेंज केलं आणि ह्या ऑक्सिजनला आपण इथं नेलं, म्हणजे हा जो ऑक्सिजन आहे ह्याला इथं ट्रान्सफर केलं आणि 2 कार्बनच्या मध्ये जर आपण एक ऑक्सिजन प्लेस केला तर काय होतं, डायमिथिल इथर होतं, ठीक आहे. आणि याचे जर आपण कंपाऊंड जर आपण मोजले तर काय, 2 कार्बन आहे, 5 हायड्रोजन आहे, राईट. आणि एक OH म्हणजे हा इथला एक OH आहे, ठीक आहे. C2H5OH किंवा आपण या केसमध्ये C2H6O आणि हा सुद्धा C2H6O आहे, ठीक आहे. सो दीज टू कंपाऊंड्स आर आयसोमर्स ऑफ ईच अदर. सो तुम्हाला आयसोमर कळलं आहे की आयसोमर काय आहे, की तर दोन असे कंपाऊंड्स असतात की त्याच्या मॉलिक्युलर फॉर्म्युला जसं C2H6O मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, बट त्याचं स्ट्रक्चर जे आहे ते डिफरंट आहे. एका स्ट्रक्चरमध्ये तो अल्कोहोल असतो आणि दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये तो इथर असतो. सो क्लिअर आहे तुम्हाला आयसोमर्स म्हणजे काय. आता बायोआयसोस्टेरिझम, आपला वर्ड काय म्हणतो, बायोआयसोस्टेरिझम. आता आयसोचा झाला, आयसोमरचा आपल्याला मिनिंग कळलं. आता बायो म्हणजे विनो, बायो मीन्स लिव्हिंग थिंग. लिव्हिंग थिंग म्हणजेच काय, आता आपण
टॉपिकच तो बघताय की फिजिओकेमिकल प्रॉपर्टीज इन रिलेशन टू बायोलॉजिकल ॲक्शन, राईट. सो लिव्हिंग थिंग कुठल्या रिलेशनमध्ये आहे, तर लिव्हिंग थिंग हा बायोलॉजिकल ॲक्शन किंवा बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटीच्या रिलेटेड आहेत. आता आयसोमर म्हणून कळलं आहे आपल्याला की एक त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला हा सेम असतो, बट त्याचं स्ट्रक्चर हे डिफरंट असते, राईट. आता आयसोस्टर म्हणजे काय, कारण आपला जो टर्म आहे तो आयसोस्टेरिझम, ठीक आहे, आयसोस्टेरिझम आहे. आता आयसोस्टर म्हणजे काय, तर असे कंपाऊंड, दोन असे वेगवेगळे कंपाऊंड ज्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे सेम आहे. म्हणजे आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय, केमिस्ट्री म्हटलं की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हा वर्ड आपल्याला बऱ्याचदा ऐकायला येतो, राईट. एक रफली म्हणजे एक्झाम्पल घेऊन बघूया की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय, तर त्याची व्हॅलन्सी ही सेम असते. असे कंपाऊंड ज्यांची व्हॅलन्सी ही सेम आहे. आता म्हणाल मॅडम व्हॅलन्सी म्हणजे काय, बऱ्याच स्टुडंटला व्हॅलन्सी माहिती असणार, बट काही असे स्टुडंट आहे ज्याला हे टर्म्स माहिती नाही किंवा माहिती असल्या तरीही त्याचा विसर पडलेला आहे. सो आपल्याला सगळ्या स्टुडंटचा विचार करून आपल्याला टॉपिक क्लिअर करायचा आहे. असा नाही की टॉपरला माहिती आहे बट बॅक बेंचरला माहीत नाही, तर असं करून होणार. कारण प्रत्येक स्टुडंट हा सारखाच असतो, कुठल्या ना कुठल्या फील्डमध्ये तो त्याचा बेस्ट असतो. कोणीतरी एज्युकेशनमध्ये बेस्ट असतो, कोणीतरी स्पोर्टमध्ये बेस्ट असतो, राईट. सो आपल्याला सगळ्या स्टुडंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं समजावून घ्यायचं आहे की नेमकं आपल्याला आपला जो सिलेबस आहे तो म्हणतो तरी काय, राईट. सो आता व्हॅलन्सी म्हणजे काय, म्हणजे त्याच्या आउटर लेअरमध्ये किती कंपाऊंड बाउंड होण्याची कॅपॅसिटी आहे, त्याला आपण एका रफ भाषेमध्ये व्हॅलन्सी म्हणूया, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल कार्बन घेतला, वी नो की कार्बनच्या आउटर लेअरमध्ये 8 लोन पेअर्स असतात, ठीक आहे. सो त्याची कॅपॅसिटी काय आहे, तो किती कंपाऊंडला बाउंड होऊ शकतो, तो 4 ग्रुपला अटॅच करू शकतो, राईट. इथे बघा 4 म्हणजे 3 हायड्रोजन आणि 1 कार्बन म्हणजे 4 कंपाऊंड त्याला बाउंड आहे. सो कार्बनची व्हॅलन्सी किती बनते, कार्बनची व्हॅलन्सी ही 4 बनते. अनदर एक्झाम्पल ऑक्सिजनची व्हॅलन्सी किती, आता ऑक्सिजनच्या आउटर लेअरमध्ये आपल्याला 8 लोन पेअर्स असतात, बट त्याचे जे फ्री आहे, जे बाउंड करणारे, बॉन्ड फॉर्मेशन करणारे ते किती असतात, ते फक्त 2. हा काय करतो, डबल बॉन्ड फॉर्म करतो. सो याची ऑक्सिजनची व्हॅलन्सी किती झाली, ऑक्सिजनची व्हॅलन्सी ही 2 झाली. इन केस ऑफ नायट्रोजनच्या केसमध्ये काय होतं की याच्या आउटर लेअरमध्ये एक लोन पेअर असतो आणि ह्याची कॅपॅसिटी किती असते, तर हा 3 कंपाऊंडला जाऊन बाउंड होऊ शकतो. सो याची व्हॅलन्सी किती आहे, 3 आहे, राईट. आणि हायड्रोजन काय करतो की हा एकच बॉन्ड फॉर्म करतो, एकाच कंपाऊंडला एका सिंगल बॉन्डनी जाऊन अटॅच होतो. सेम इन केस ऑफ फ्लोरीनचंही तसंच होतं की हा एकच बॉन्ड फॉर्म करू शकतो, एकाच ग्रुपला जाऊन अटॅच होऊ शकतो. सो याची व्हॅलन्सी किती आहे, 1 आणि याची व्हॅलन्सी किती आहे, 1. सो आपण असं म्हणू शकतो का की याची व्हॅलन्सी किंवा याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे 1 आहे, तर हे एकामेकाचे आयसोमर्स आहे, कारण आपले आयसोस्टर्स आहे. कारण आपलं आयसोस्टरची डेफिनेशनच काय म्हणते की असे 2 कंपाऊंड ज्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे सेम आहे. आता इथं इन केस ऑफ हायड्रोजन अँड फ्लोरीन याचं काय होतं की याची व्हॅलन्सी काय आहे, याची व्हॅलन्सी 1 आहे आणि याची पण व्हॅलन्सी वेच आहे. सो दे आर आयसोमर्स और आयसोस्टर्स ऑफ ईच अदर. आयसोमर म्हटल्यापेक्षा स्पेसिफिकली ते आयसोस्टर्स आहे एकमेकाचे, राईट. सो कंपाऊंड जे आहे ते काय आहे, ते एका कंपाऊंडला जाऊन बाउंड होऊ शकते. म्हणजे हा कार्बन हा 3 म्हणजे 4 ग्रुपला अटॅच होऊ शकतो, बट हा जो हायड्रोजन आहे हा एकच बॉन्ड फॉर्म करू शकतो, राईट. याला जर दुसऱ्या ठिकाणी जाऊन बाउंड व्हायचं असेल तर तो आपल्याला दुसरा हायड्रोजन मॉलिक्यूल लागणार. सेम इन केस ऑफ फ्लोरीन, राईट. सो हे काय करू शकतात की ते एकच बॉन्ड फॉर्म करू शकतात. आता इन केस ऑफ दिस हायड्रोजन अँड फ्लोरीन देअर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज आर सेम. यांची फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी आणि सेम असते. सेम यांची बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी असते, म्हणजे यांची बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी जे काय ते सेम असते, म्हणजे ते एकामेकाला रिप्लेस करू शकतात. सो म्हणून यांची बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी सेम आहे, यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेम आहे, म्हणून ते काय ते एकामेकाची बायो आयसोस्टर्स आहे. कळलं तुम्हाला. ही जी फिनॉमिना आहे ह्या फिनॉमिनाला बायो आयसोस्टेरिझम म्हणतात. कळलं आहे की बायो आयसोस्टेरिझम म्हणजे काय, म्हणजे ते एकामेकाचे आयसोमर्स आहे.
ते का म्हणजे त्यांचं स्ट्रक्चर सेम आहे, ते एकामेकाचे आयसोस्टर्स आहे, म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेम आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल हा एक आपला कंपाऊंड आहे आणि हा किती जणाला जाऊन बाउंड होऊ शकतो, एका कंपाऊंडला बाउंड होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल दिस इज आवर हायड्रोजन काय करू शकतो, एक बॉन्ड फॉर्म करू शकतो. सेम फ्लोरीन काय करू शकतो, हा सुद्धा एक बॉन्ड फॉर्म करू शकतो. आणि हे काय मग, आणि यांची बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी ही सेम आहे, हिचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ही सेम आहे, म्हणून हे एकामेकाचे बायो आयसो स्टर्स आहे. म्हणजे हे जे फिनॉमिना आहे याला बायो आयसोस्टेरिझम्स आहे. एका सिम्पल भाषेमध्ये तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप तुम्हाला सगळ्यांना समजलं असणार की बायो आयसोस्टेरिझम म्हणजे काय. आणि जर समजलं नसणार तर एकदा परत व्हिडिओला रिव्हर्स करून बघा, नक्कीच तुम्हाला कळणार. आणि तरीही नसेल समजलं तर मला कमेंट करून सांगा, आणखीन सोप्या पद्धतीनं तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करणार. ओके, एक एक्झाम्पल घेऊया बायो आयसोस्टेरिझमचं, की नेमकं बायो आयसोस्टेरिझम असतं काय, म्हणजे त्यांचं एक्झाम्पल काय. तर एक फॉर एक्झाम्पल CO कार्बन मोनॉक्साईड अँड N2 हे एकामेकाचे बायो आयसोस्टर्स आहे. आता कसे आहे बघूया. कार्बनचे व्हॅलेन्सी किती आहे, व्हॅलेन्सी किती आहे म्हणजेच काय, हा किती ग्रुपला जाऊन अटॅच होऊ शकतो, 1 2 3 4 ग्रुपला जाऊन अटॅच होऊ शकतो. ऑक्सिजनची व्हॅलेन्सी किती आहे 2, इथे आपण ऑलरेडी बघितली आहे. कार्बन हॅव व्हॅलेन्सी 4 अँड ऑक्सिजन हॅव 2, सो 4 + 2 6, म्हणजे याची व्हॅलेन्सी CO कार्बन मोनॉक्साईडची व्हॅलेन्सी किती झाली 6 झाली. सेम इन केस ऑफ नायट्रोजन, 2 नायट्रोजनचे ॲटम्स आहे, एकाची व्हॅलेन्सी 3 आहे, इथे आपण बघितली आहे ऑलरेडी. याची व्हॅलेन्सी किती आहे 3 + 3 किती झाले 6, सो याची ही व्हॅलेन्सी 6 आहे, याची व्हॅलेन्सी 6, याची व्हॅलेन्सी 6, म्हणजे हे काय आहे, हे जे एकामेकाचे आयसोस्टर्स आहे. आणि यांची बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी ही सेम आहे. बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी सेम असल्यामुळे हे एकामेकाचे बायो आयसोस्टर्स आहे. इतकं सगळ्यांना कळलं आहे की हा जो फिनॉमिना आहे, या फिनॉमिनाला काय म्हणतात, तर याला बायो आयसोस्टेरिझम म्हणतात. थेरोटिकली बघायला गेलो तर हा जो एक टर्म होता दॅट इज आयसोस्टेरिझम, हा 1990ला आला, जो इंट्रोड्यूस केला लँगमियरनी. कधी केला तर तो 1919ला केला होता. आणि काय म्हटलं होतं की जे मॉलिक्युल्स आहे बघा, आता इथे एक प्रॉपर अशी डेफिनेशन लिहिली आहे, बट ही अशी डेफिनेशन जर वाचायला गेलं तर खूप कन्फ्युजन होतं. सो असं एक छोटंसं असं रफली एक एक्झाम्पल घेऊन जर आपण समजण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला इझिली आणि लॉंग टर्मसाठी आठवण राहते. सो म्हणून मी आधी तुम्हाला एक्सप्लेन केलं आणि नंतर थेरॉटिकली बघूया की आयसोस्टेरिझम म्हणजे काय. म्हणजे असे कंपाऊंड ज्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे सेम आहे, बट त्यांची काय व्हॅलेन्सी ही सेम आहे आणि त्याची काय बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी ही आपल्याला सेम देतात. ओके, सो आणि बायो आयसोस्टेरिझम म्हणजे काय, तर त्यांचा फिनॉमिना, ज्या फिनॉमिनामध्ये आपला जो कंपाऊंड आहे, ज्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्याची व्हॅलेन्सी ही आपल्याला सेम आहे आणि ती बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी आपल्याला सेम देतात. सो ह्यांना जर फर्दर बघितलं तर हे काय, तर ते क्लासिफाय केलं आहे इंटू 2. फर्स्ट वन इज अ क्लासिकल बायो आयसोस्टेरिझम अँड सेकंड वन इज अ नॉन क्लासिकल बायो आयसोस्टेरिझम. आता क्लासिकल म्हणजे काय, क्लासिकल म्हणजे असे कंपाऊंड ज्यांची शेप अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे सेम असतात. म्हणजे एखादा कंपाऊंड घेतला, म्हणजे एक्झाम्पल घेऊन बघूया की हे काय आहे, पेन आहे, यांचा शेप सेम आहे आणि यांची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेम आहे. सो एका ग्रुपला जाऊन अटॅच होऊ शकतात. ठीक आहे, एक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, तुम्ही म्हणणार मॅडम याच्या बॅकसाईडलाही जाऊन हे अटॅच होऊ शकतो. सो आपण म्हणून कन्सिडर करू शकतो की याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आहे, याची व्हॅलेन्सी किती आहे 2. सेम, आता माझ्याकडे सेकंड स्टॉपर नाही आहे, सो आपण याला हेच लावू. सो याची पण किती आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 आहे, याची 2 आणि याची 2 आहे. सो हे एकामेकाचे क्लासिकल बायो आयसोस्टर्स आहे. सो हे जे काय क्लासिकल बायो आयसोस्टर आहे फर्दर क्लासिफाय केलेलं आहे. दॅट इज फर्स्ट वन ॲज मोनोव्हॅलेंट, बायव्हॅलेंट, ट्रायव्हॅलेंट, टेट्राव्हॅलेंट आणि एक आणखीन आहे दॅट इज रिंग इक्विव्हॅलेंट. बघूया की काय मोनो इक्विव्हॅलेंट किंवा यालाच काय दुसरं नाव आहे तर युनि इक्विव्हॅलेंट ॲटम्स अँड ग्रुप्स. आता ह्या केसमध्ये काय होतं की
याची व्हॅलन्सी काय म्हणजे त्याला अटॅच होण्याची कॅपॅसिटी ती किती असते, सेम असते. फॉर एक्झाम्पल HNF, आत्ताच आपण एक्झाम्पल बघितलं, CH3 NH2 यांची कॅपॅसिटी किती आहे, एकच आहे, सेम Br अँड I, ब्रोमिन अँड आयोडीन. सो मोनो इक्विव्हॅलंटमध्ये काय तर याची व्हॅलन्सी 1 असते, म्हणजे हा याची कॅपॅसिटी किती आहे, हे बाउंड होण्याची, बॉन्ड फॉर्मेशन करण्याची 1. बायव्हॅलन्सी किंवा डायव्हॅलंटमध्ये काय होतं की याची कॅपॅसिटी किंवा याची व्हॅलन्सी किती आहे, 2, म्हणजे ह्या 2 बॉन्ड फॉर्म करू शकतो किंवा 2 वेगवेगळ्या कंपाऊंडला जाऊन अटॅच होऊ शकतो. लाईक CH2 आणि इथे 2 बॉन्ड आहे NH, हा परत 2 बॉन्ड फॉर्म करू शकतो. देन ट्रायव्हॅलंटची कॅपॅसिटी काय आहे, म्हणजे याची व्हॅलन्सी किती आहे, 3 आहे, म्हणजे हा 3 ग्रुपला जाऊन अटॅच होऊ शकतो किंवा हा 3 बॉन्ड फॉर्म करू शकतो. सो CH एक हायड्रोजन रिमूव्ह केला तर एक बॉन्ड उरतो. ठीक आहे, पहिल्या याच्यामध्ये आपण सेम CH3 मिथेनचा एक्झाम्पल घेतला, देन एक हायड्रोजन रिमूव्ह केला तर एक परत हा बॉन्ड फॉर्म करू शकतो. तो सेकंड याच्यात एक्झाम्पल आहे CH2. देन थर्ड याच्यात म्हणजे ट्रायव्हॅलंटमध्ये फक्त CH 3 हायड्रोजन रिमूव्ह केले तर CH आणि तो परत 3 बॉन्ड फॉर्म करू शकतो कार्बन. अँड टेट्राव्हॅलंटमध्ये आपण जर सगळे हायड्रोजन रिमूव्ह केले म्हणजे हा कार्बनची कॅपॅसिटी किती राहणार, हा आणखीन 4 न्यू बॉन्ड फॉर्म करू शकणार. सो सिंगल C अँड 1 नायट्रोजन, दीज आर द एक्झाम्पल ऑफ ट्रायव्हॅलंट. आता रिंग इक्विव्हॅलंट म्हणजे काय तर असे कंपाऊंड किंवा असे बायो आयसोस्टर्न जे रिंग फॉर्म करतात. फॉर एक्झाम्पल बेन्झीन अँड पायरिडीन. बेन्झीन अँड पायरिडीनचं स्ट्रक्चर सेम आहे, बट काय बेन्झीनमध्ये कुठल्याही प्रकारचा नायट्रोजन नाही आहे, इथं फक्त कार्बन अँड हायड्रोजन आहे. आणि पायरिडीनच्या केसमध्ये काय होतं, कार्बन हायड्रोजन प्लस 1 नायट्रोजन आहे. आणखीन एक एक्झाम्पल युरॅसिल अँड 5-फ्लोरयुरॅसिल. आता यांचं स्ट्रक्चर जर बघितलं आपण तर नियर अबाउट स्ट्रक्चर हे सेम आहे, बट वी नो की हायड्रोजन अँड फ्लोरीन हे काय आहे, एकमेकाचे आयसोमर्स आहे, आयसोस्टर्स आहे. सो ते काय एकमेकाला रिप्लेस करू शकतात. सो युरॅसिलच्या केसमध्ये काय झालं की हायड्रोजन जिथं बाउंड आहे तिथेच त्याला रिप्लेस केलं, कोणी रिप्लेस केलं तर तिथे त्याला फ्लोरीननी रिप्लेस केला आणि हा कंपाऊंड जो बनला तो काय बनला तर तो 5-फ्लोरोयुरॅसिल. सो युरॅसिल अँड 5-फ्लोरोयुरॅसिल्स आर बायो आयसोस्टर्स ऑफ ईच अदर. सो ही 1 क्लास समजलं तुम्हाला. सेकंड क्लास आहे नॉन क्लासिकल बायो आयसोस्टर. तर आता हा क्लास काय म्हणतो की ह्या क्लासमध्ये येणारे जे काही कंपाऊंड आहे ते अजिबात ओबे करत नाही. काय तर त्याची डेफिनेशन, कशाची डेफिनेशन तर आयसोस्टेरिझमची. आयसोस्टेरिझमची डेफिनेशन काय म्हणते आपल्याला की असे कंपाऊंड ज्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेम आहे, ज्याची व्हॅलन्सी सेम आहे आणि ती बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी ही आपल्याला सेम देते. तर ते सगळे आपल्या ह्या टर्ममध्ये येतात. कशामध्ये तर बायो आयसोस्टर्समध्ये. बट हे जे नॉन क्लासिकल आहे ते ही जी आहे आपली डेफिनेशन याला ओबे करत नाही, त्याच्यामध्ये फिट बसत नाही. मग का आपण त्यांना घेतो, का त्याचा स्टडी करतो तर दे हॅव सेम प्रॉपर्टी, त्यांचं प्रॉपर्टीज जी आहे ते सेम आहे म्हणून आपण नॉन क्लासिकल बायो आयसोस्टरचा स्टडी करतो. दे गिव्ह सिमिलर बायोलॉजिकल प्रॉपर्टीज. म्हणजे काय तर ते त्यांचं स्ट्रक्चर जरी सेम नसणार किंवा काहीतरी ते एकमेकाचे जे आयसोमर्स जरी नसणार तरी ते काय करतात तर आपल्याला बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी देतात. तर आपल्याला बघायचं आहे बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटीच्या रिलेशनमध्येच आपण सगळे काही कंपाऊंड बघतोय म्हणून आपण नॉन क्लासिकलचा स्टडी करतो. सो याचं एक्झाम्पल आहे आयसोप्रोटेरेनॉल. आयसोप्रोटेरेनॉलचं स्ट्रक्चर दिस इज द स्ट्रक्चर ऑफ आयसोप्रोटेनॉल. आणि याचा आयसोमर्स काय, बायो आयसोस्टर काय तर सोटेरेनॉल. म्हणजे याच्या स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर हा इथे जो कंपाऊंड आहे आयसोप्रोटेरेनॉलच्या केसमध्ये काय होतं की हा जो ग्रुप आहे इथे एक अल्कोहोल ॲड झाला आहे आणि इन केस ऑफ सोटेरेनॉल याच्यामध्ये काय झालं आहे की हा अल्कोहोलला रिप्लेस केला ह्या फंक्शनल ग्रुपनी. सो हा जो काही कंपाऊंड फॉर्म झाला आहे हे सगळं का करतो आपण, याला मोडून त्याला जोडतो, त्याला मोडून त्याला जोडतो, का करतो तर त्याची ॲक्टिव्हिटी, त्याची थेरॉप्युटिक ॲक्टिव्हिटी, त्याचा इफेक्ट जो आहे तो आपल्याला जास्त भेटावा आणि त्याची टॉक्झिसिटी ही कमी व्हावं म्हणूनच आपण मेडिसिनल केमिस्ट्री बघतो, राईट. आणि म्हणूनच हे काही जोड मोड तोड सायंटिस्ट आपले करत असतात. सो हे जे काही कंपाऊंड फॉर्म होतो दॅट इज सोटेरेनॉल,
हा काय हायली इफेक्टिव्ह ब्रॉन्कोडायलेटर म्हणून यूज होतो. अस्थमाच्या पेशंटमध्ये हा सोटेरेनॉल हायली इफेक्टिव्ह काम करतो, म्हणून हा आपण ड्रग फॉर्म करतो ॲज कम्पेअर टू सुप्रोटेरेनॉल. सो दीज आर नॉन क्लासिकल एक्झाम्पल ऑफ आयसोस्टेरॉइड्स. तर याचा इम्पॉर्टंट काय आहे इन रिलेशन टू बायोलॉजिकल ॲक्शन. आपण वी नो बायोलॉजिकल ॲक्शनच्या रिलेशनमध्येच आपण हे सगळे बघतो. तर याचा इम्पॉर्टंट काय आहे की हा फार्मास्युटिकल सायन्समध्ये याचा खूप इम्पॉर्टंट रोल होतो. का वी नो स्ट्रक्चरल ॲक्टिव्हिटी रिलेशनशिप आपल्याला पुढे बघायचीच आहे की स्ट्रक्चर हे किती इम्पॉर्टंट असतं एखाद्या ड्रगसाठी. सो इथे काय केलं आहे की याचं स्ट्रक्चर सेम ठेवलं आहे, फक्त एक फंक्शनल ग्रुप रिमूव्ह करून दुसरा फंक्शनल ग्रुप ॲड केला आहे. म्हणून काय होतं याचं सार हे नियर अबाउट सेम आहे, फक्त एकच फंक्शनल ग्रुप चेंज झालेला आहे. सो फार्मास्युटिकल सायन्समध्ये हा बायो आयसोस्टेरिझम हा जो फिनॉमिना आहे हा खूप यूज केला जातो. इट इज यूज टू रिड्यूस टॉक्झिसिटी अँड इन्क्रीज बायोएबिलिटी और चेंज बायोएबिलिटी. राईट, कुठलीही आपण एखादी डेव्हलपमेंट करतो कशासाठी, तर त्याचा साईड इफेक्ट किंवा त्याची टॉक्झिसिटी ही आपल्याला कमी व्हावी आणि त्याची इफेक्टिवनेस ही किंवा त्याची बायोएबिलिटी ही जास्त व्हावी म्हणून. सो अल्सो दिस ड्रग डिझाईन आणि याचा पर्पज काय आहे की बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी हे इन्हान्स झाली पाहिजे, म्हणून आपण ह्या बायो आयसोस्टर हा फिनॉमिनाचा यूज करतो. त्याची फिजिकल प्रॉपर्टी, ड्रगची फिजिकल प्रॉपर्टी ही इन्क्रीज व्हावी विदाऊट चेंजिंग देअर स्ट्रक्चर. राईट, आपल्याला स्ट्रक्चर चेंज नाही करायचं आहे, कारण माहिती आहे स्ट्रक्चर चेंज केलं की खूप मोठी खटपट असते. आता परत एक एक्झाम्पल घेऊया पेनाचं. ठीक आहे, हा ब्लॅक कलरचा पेन आहे, आपण इझिली आपण याला रेड कलरच्या पेनमध्ये कन्वर्ट करू शकतो. कसं काय करू शकतो, तर याची रिफिल काढली आणि याच्यामध्ये टाकली, अशी काढली आपण, एक मिनिट, काढून आपण याच्यामध्ये टाकली, तर हा जो ब्लॅक कलरचा पेन इझिली आपला रेड कलरचा झाला. आम्हाला जर समजा रेड कलर पाहिजे असणार तर मी काय केलं, याला इझिली रेड कलरचा केला. ठीक आहे, विदाऊट चेंजिंग देअर स्ट्रक्चर. बट मी जर स्ट्रक्चर चेंज केली आणि मला याला ह्या ब्लॅक कलरच्या शेपमध्ये जर पूर्ण त्याचं स्ट्रक्चर वगैरे चेंज केलं तर खूप सारं चेंज करावं लागणार, मटेरियल चेंज करावं लागणार, याचं आउटर बॉडी चेंज करावं लागणार, याच्यामध्ये स्प्रिंग असतो, स्प्रिंग ॲड करावं लागणार. बट याच्या केसमध्ये कुठलीही तशी खटपट करावी लागली नाही. सो विदाऊट चेंजिंग देअर स्ट्रक्चर आपण काय केले, त्याची ॲक्टिव्हिटी ही चेंज केली इझिली. सो दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट इन फार्मास्युटिकल सायन्स. अल्सो बायो आयसोस्टेरिझम सॉल्व्स मेनी बायोलॉजिकल प्रॉब्लेम. सो अशा खूप साऱ्या प्रॉब्लेम्स आहे आपल्या फार्मास्युटिकमध्ये, बायोलॉजिकल सायन्समध्ये, ज्यांनी हे टर्म हे फिनॉमिना यूज करून ते इझिली सॉल्व केले आहे. सो दिस इज अ ब्रीफ अँड डिटेल अँड सिम्पल एक्सप्लेनेशन ऑफ बायो आयसोस्टेरिझम. हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे रिगार्डिंग टू अवर फ्युचर अँड ऑल्सो एक्झाम. राईट, सो आय होप तुम्हाला सगळ्यांना कळलेलं असणार. जर कळलेलं असणार तर कमेंट करून सांगा, आणि नाही कळलं असणार तरीही सांगा. सो आणखीन सिम्पल शब्दामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करू शकणार. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया ऑप्टिकल अँड जिओमेट्रिकल आयसोमेट्री, विच इज द लास्ट टॉपिक ऑफ अवर फिजिओकेमिकल प्रॉपर्टीज इन रिलेशन टू बायोलॉजिकल ॲक्शन. ह्या टॉपिकची हँड रिटन नोट जर तुम्हाला पाहिजे असणार तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जाईल. कुठलीही क्युरी असणार तर तुम्ही मला डायरेक्ट कमेंट करू शकता किंवा मला DM करू शकता इंस्टाग्रामवरती. व्हिडिओ आवडला असणार तर नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.